जाड मंडळी, मी तर साधा बाळ मंडळी, वरवर दिसतो कवी देखणा, आतून रक्त बंबाळ मंडळी, आतून रक्त बंबाळ मंडळी. प्रशांतला सलग 23 तास प्रवास करत आपल्या बुलढाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. बुलढाण्यात येण्याचं निमंत्रण दिलं, आलोय. पण माझ्यासोबत माझा भाचा पार्थ आलाय. तो मला बाजूला घेऊन म्हटलं, मामा नेमकं तुम्हाला काय झालं, तुम्ही आवजाव करताय मला. म्हटलं तू एंट्री करताना फोटो पाहिला नाही का, इथे एकेरी उल्लेख चालत नाही. याला काही कळलं. प्रशांत के लिए पिच हो रही है तैयार अच्छी. दोनच, एक तुमचा बुलढाणा आणि दोनचा आमचा दुसरा नाशिक. नाही, मी आधीच लोकांना जन्माला सांगितलं होतं की आपल्या या कवी संमेलनाचे कर्णधार जे आहे संदीप दादा असणार आहे, पण मी कर्णधार म्हटलं आणि त्यांनी कॅप्टन ऐकलं. नले वो पिच प्रशांत के लिए पिच तैयार कर रहे हो, भूमि तैयार हो गया अभी. मी एका युग पुरुषाच्या जिल्ह्यातून आलोय. काय सध्या सुरू आहे मला प्रश्न पडतो. गोपाल दादा मी कोल्हापूरच्या कार्यक्रमाला 1.5 महिन्यापूर्वी होतो. राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये गेलो. मला माझ्या एका पत्रकार मित्रांना प्रश्न विचारला की सर तुम्ही देव मानतात का. आता मानतो म्हटलं तरी अडचण आहे, नाही मानतो म्हटलं तर जास्त अडचण आहे. मग मी त्याला म्हटलं, कारण तिथं जगद्गुरु संत तुकोबारायांनी देव मानला, तिथं नाकारणारे आम्ही कोण. मग तो मला म्हटला, सर तुमचा देव कोणता आहे, तुमचा पांडुरंग कोणता आहे. मी त्याच्यासाठी 3 ओळी ऐकवल्या. मी म्हटलं, हिरव्या होणाऱ्या मातीचा, हिरव्या होणाऱ्या मातीचा, पाणी देणाऱ्या ढगांचा, हिरव्या होणाऱ्या मातीचा, पाणी देणाऱ्या ढगांचा, पेरणाऱ्या हातांचा, एकच असतो रंग, तोच आमचा पांडुरंग. वाह 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 मुकर्रर. हिरव्या होणाऱ्या मातीचा, पाणी देणाऱ्या ढगांचा, पेरणाऱ्या हातांचा, एकच असतो रंग, तोच आमचा पांडुरंग. सध्या लोकांना प्रचंड मराठी भाषेची काळजी. मला एक कळत नाही, रिक्षावाले हिंदीत बोलले काय मराठीत बोलले काय. या देशात कशावरून काय वाद घालतील कळत नाही. मला एक गोष्ट समजलेली आहे माझ्या छोट्या मेंदूतून, की तीच भाषा जागतिक होते ज्या भाषेतला माणूस जगावरती राज्य करतो. क्या बात है. माझं एक असं स्वप्न आहे की नाशिकच्या एअरपोर्टला, ओझरच्या एअरपोर्टला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान उतरावं आणि तिथून ते स्पेशल चॉपरनं माझ्या चिंचखेड नावाच्या गावात यावे आणि अमेरिकेत बातमी चालावी की आपले राष्ट्राध्यक्ष भारतात गेले, महाराष्ट्रात गेले, नाशिक जिल्ह्यात गेले आणि चिंचखेड येथील एका जगताप अँड कंपनीशी त्यांनी करार केलेला आहे आणि तिथली जगताप कंपनी अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. कारण कोर्टने जाहीर केलेल्या यादीमध्ये एकही पाटील, एकही देशमुख, एकही जगताप, एकही मोरे नाही. मग मी त्यांच्यासाठी एक कविता लिहिली अशी आहे की माझा बाप शेतकरी आहे, मी शिक्षक आहे. मला वाटतं मराठी तेव्हाच मोठी होईल ज्यांना ही कविता कळेल. ही कविता अशी आहे की मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, कारण माझा बाप शेती करतो. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा शिक्षक बापावर लिहिली कविता, कारण मी शिक्षक आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा शिक्षक बापावर लिहिली कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहिली कविता. हे आम्हाला कळलं तर आम्ही पुढे जाऊ, आणि हेच जर आम्हाला कळलं नाही तर आम्ही कुठे जाऊ हे आम्हाला समजणार नाही. मी जेव्हा खरं म्हणजे चळवळीचं गाव आहे, मी पण एका शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे.
राजीनामा दिलाय पण अजून त्यांनी घेतला नाही. मी जेव्हा फिरत होतो महाराष्ट्रभर आंदोलन करत, तेव्हा संध्याकाळी राजू शेट्टी साहेब आणि मी कुठल्या तरी एखाद्या गरीब शेतकऱ्याचं जेवण करायला जायचो सर. आणि तिथे गेलं का शेतकरी आम्हाला सांगायचे, सर शेतमालाच्या भावाचं बरोबर आहे, कारण आमच्या नवरदेवाला कोणी नवरीच देत नाही. आज एका एका गावामध्ये 100 नवरदेव तसेच आहे की त्यांना कोणी नवरी देत नाही. तुम्हाला सगळ्यांना शेतीचा शोध कसा लागला माहित असेल. तो स्त्रियांनी लावलाय की पुरुषांनी? स्त्रियांनी. आणि कसा लागला तो पण माहित असेल की पुरुष स्त्री जेव्हा जंगलामध्ये जायचे, धान्य घेऊन यायचे, फळं घेऊन यायचे, त्या गुफेमध्ये स्त्रिया आणि पुरुष म्हणून खायचे. की एक दिवस एका स्त्रीच्या लक्षात आलं की आपले पुरुष जे फळं आणतात त्या फळांचं एक झाड आपल्या गुफेच्या शेजारी तयार झालं, ते याच्यापूर्वी नव्हतं. मग तिने विचार केला हे कसं काय, तर मग आपण जे खाल्लं त्या बिया बाजूला फेकल्या, त्याला माती लागली, पाऊस पडला आणि तिथे ते झाड उगवलं. मग त्या स्त्रियांनी बी सांभाळायला सुरुवात केली, पावसाच्या तोंडावरती पेरायला सुरुवात केली, तिथे शेतीचा शोध लागला. इंद्रजित भालेराव सर म्हणतात की शेतीच्या शोधानं आम्हाला 2 गोष्टी दिल्या. पहिली संस्कृती दिली की माणसाला शेतीचा शोध लागण्याआधी माणूस मारून खात होता, शेतीचा शोध लागला, माणूस पेरून खायला लागला. आणि दुसरी गोष्ट दिली की त्या माणसाला जरा रिकामा वेळ मिळाला आणि त्याला प्रश्न पडायला लागले. त्याला 3 प्रश्न पडले, का, केव्हा, कसे, आणि याच्यातून विज्ञान जन्माला आला. म्हणजे शेतीच्या शोधानं 2 गोष्टी समाजाला दिल्या, मानवाला दिल्या, का, केव्हा, कसे, याच्यातून विज्ञान आणि संस्कृती. ही शेती स्त्रियांनी केली, पण अलीकडच्या काळामध्ये आमच्या स्त्रिया मात्र त्या शेतीत जायला तयार नाही. हे दुर्दैवी चित्र आहे. मी एक रिसर्च पेपर वाचला सर, त्याच्यामध्ये एलन मस्कने अमेरिकेमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 25,000 एकर शेत जमीन विकत घेतली. तिथल्या पत्रकाराने प्रश्न विचारला एलन मस्कला की बाबा तू ही शेत जमीन काय विकत घेतली, तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहे. त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हटला, शेती हीच भविष्यातली गोल्ड माईन आहे. भविष्यात काय टिकल, तर शेती टिकल. आता मी जी कविता सांगणार आहे ती कविता अनेकांनी ऐकली, याच्यापूर्वी मला माहिती. पण ती कविता ऐकल्यानंतर मुंबईमधल्या एका क्लास 1 अधिकाऱ्याचा मला फोन आला. ते मला म्हणजे सर मी डेप्युटी कलेक्टर होतो, मी आयुष्यामध्ये खूप पैसे मिळवले, पण माझा मुलगा माझ्या इतका हुशार नाही निघाला, तो आता GST वरती टॅक्सी चालवतोय. आणि त्याचं पुढलं वाक्य फार सुंदर होतं. तो म्हटला, सर मी माझी नोकरी माझ्या मुलाला देऊ शकत नाही, कारण नोकरी ही 25-30 वर्षाची सोय आहे, शेती ही पिढ्यानपिढ्यांची सोय आहे. वाह 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 वाह. शेती बाप मुलाला देऊ शकतो, नोकरी बाप मुलाला देऊ शकत नाही. आणि म्हणून मी एक कविता मुलींसाठी लिहिली. ती कविता अशी आहे की 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. वाह वाह वाह. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचा अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून बसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. वाह वाह वाह. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. आणि वरून खऱ्या पावसाची सर. आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. नोकरी काय करते, नोकर असतो. ऑफिस मध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. नोकरी काय करते, नोकर असतो. ऑफिस मध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आबाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो, तेव्हा हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. वाह वाह वाह. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, नवी का जुनी 2005च्या अधिक नंतर. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर पोटापुरतं पिकून देते काळी आई. वाह वाह म्हणून वाह. तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. पोरी शेतकरी पोराशी. वाह 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 वाह.
खरं म्हणजे शेतीमध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्ही शोधतो चळवळीमध्ये फिरताना, ही जाती व्यवस्था फक्त माणसात नाही. आता नवी एक जात व्यवस्था शेतकऱ्यांमध्ये आली. मी कांद्याचा शेतकरी, सर ऊसाचे शेतकरी, गोपालदादा भाताचा शेतकरी. जेव्हा कांद्याचा प्रश्न असतो तेव्हा हे दोघंही नसतात. वा वा वा. त्यांचा प्रश्न असतो तेव्हा आम्ही दोघं नसतो. वा. कारण ते म्हणतात त्यांचा आमच्यात काही संबंध नाही. म्हणून मी कविता लिहिली होती बघा, ती अशी की कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. वा वा वा. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी जोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. वा वा वा. निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी जोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोळींसारख्या. वा 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 वा. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोळींसारख्या वा वा. माय बापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पाहिजे. वा वा. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोळींसारख्या माय बापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पार्ट्या. ऊस गोड तसा अडतान वेळ आली की खमक्या होतो. वा वा. सगळी शुगर लॉबी. वा. ऊस गोड तसा अडतान वेळ आली की खमक्या होतो. गोडवाच काढून घेऊ तुमच्या, नादी लागल तर धमक्या देतो. वा वा. गोडवाच काढून घेऊ तुमच्या, नादी लागल तर धमक्या देतो. मेथी, कोथंबीर, काकडी, दोडकी नावाला भाजीपाला, बाजारात पाला पाचोळा. वा वा वा. नावाला भाजीपाला, बाजारात पाला पाचोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत, तांबट्यांचा रस्त्यावर चिखलवाडा. वा वा वा. आणि पुढल्या वेळी तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, सर्वसामान्य लोकांसाठी, की धान्य भरडलं जाते जात्यात. तुमच्या आमच्यासारखे सगळे वेगवेगळ्या जात्यांमध्ये धान्य भरडलं जाते जात्यात, पण कोणालाच राग येत नाही. वा. धान्य भरडलं जाते जात्यात, पण कोणालाच राग येत नाही. सडून करपून नाहीतर फास लावून मारताय सगळे, पण लढण्यासाठी जाग येत नाही. पण लढण्यासाठी वा 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 वा. काय परिस्थिती ही सगळी आहे. मगायचं मी म्हटलं की